तुमची हे चोरली तिने कोथमीर चोरली. अरे वापर होते ना आज म्हणली. अरे उगलं नाही एवढं मोठं झाड आहे. ही शेती करते ना. नको 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 परत नाही येणार या टोलीत बघ कधीच. शेवगा तोडायची का शेवगा. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय इथे शेजारच्या गावात. काय आलंय अक्षयला आहे का 8-21-21 लागा ते डाळिंबाला, पण भेटत नाही कुठंच. आता आम्ही चौकशी करतोय सगळीकडे. कुठं जरी भेटत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये ना त्यांचा नंबर पाठवा बरं. संकेतराव बघा ना कुठं कॉन्टॅक्ट वर असेल तुम्ही. आता ही ट्रॉली सोडली, ट्रॅक्टर चाललाय पुढं. का तर ही ट्रॉली अजितरावची, याला जायचे ट्रॅक्टर घेऊन खत आणायला जांबूतला. त्याच्यामुळे म्हणला आता आपली ट्रॉली न्यायची. एवढी उंच कायला ठेवली. थांब ठेव आली. हा आता येऊ दे माग. हा वर चढवतो. तिथं नाही वाचणार मी. नाही जाऊ दे जाईन. हा नाही उभाच बरं आहे. बर बर चालते. चल रे. याने ट्रॅक्टरचा टप बदलाय पाय बर का. ते बरोबर नाही दिसत व्हिडिओत माया, पण जाऊ दे आता. बघ आहे का रोडचं काम चालू आहे. कसं आहे पावसाने ना लय रोडची वाट लागली, पण बरं झालं सरकारने ना आम्हाला इकडे रोड दिला. इथे एक कॉन्क्रीट कालवायचं मशीन आहे. काबण ठेवलंय काय माहिती माणसानं. मला की आपले संदेशरीचे का एक पट्टा आता तयार झालेला आहे सिमेंटाचा. आता हा पण लवकरात लवकर तयार होईल. शेवटी का आता सिमेंट रोड लागलाय. नाहीतर एवढं आहे का आदळत आलोय 6-7 किलोमीटर. फार कमरेची वाट लागली. बघा काळा डोंगर कसा दिसतोय. सगळीकडे सोलर बसवलेले. आता कॉन्क्रीटच्या रोडचं काम चालू आहे. बघा एवढ्या मशिनरी, एवढी माणसं लागत आहे एका टायमाला. इकडे बघा JCB ना कॉन्क्रीट सपाट करतोय. दिसलं का की आता ट्रॅक्टर थांबलाय आहे का नाही. लय वैताग आलाय आता. तर उतरावं असं वाटत आहे. बळ बळ परत नाही येणार या टोलीत बघ कधीच. आता गाडी घेणार मी डायरेक्ट. खत इथून नाही घ्यायची, त्याच्यामुळे आता ट्रॅक्टर वळावलाय. आपलं गोडाऊन तिकडे आहे खताचं. सावकाश घे रे. ट्रॅक्टर घ्यायचे माग आता. इथं खताचं दुकान आहे. येऊ द्या चला. खत झाले भरून. आता त्याच्यावर कागद टाकलाय. आम्ही चाललोय घरी. मोकार पाऊस आलाय. आता हे काय परवडलं नाही मला यांची संख्या. तर आम्ही आलो इथं वडापाव खायला. हे काय रे हा आता आम्ही पावभाजी खाणार आहे. तर ते वडं सोडितोय. नाही वडापावच खाऊ. लय वडापाव फेमस आहे याचा. पावभाजी फेमस आहे पण एका वेळी एकच खाऊ. आहे का नाही रे विशाल भाऊ. एकदम ओके. पाऊस पडतोय घरात नका बसू. वडापाव खायला या मग. हा तर मित्रांनो वडापाव खायला या. वडापाव भेटले आहे का नाही. मी खातो. काय ग मशरूम आहे तर मशरूमची भाजी लय भारी लागते. काढू नको काढू नको. थांब मला खायचं असेल तर खा. असं काय उगले लावलेले असते. तुला कसं काय दिसलं. मला इथून जाताना दिसलं वरतून काय उगले असं बीत हे करून निघले. साप बिपाचं नाही ना काही. थांब थांब एक पडलं. आपण बाहेरून पण दाखव. अरे बुरशी आहे. मग ते तसंच असतं. फोडू घ्यायला घ्यायला शेती करते ना. नको नको नको. आपल्याला ना व्हिडिओ काढायला रोजच्या रोज. आहे का नको काढू पूजा. रोज आमचं मशरूम कुठपर्यंत आलंय. काढणार आहे ते. काढू नका म्हणा. अण्णांनी बघितलं खूप सुट लागेल. नाही नाही चला घरी. आता काय आले लय वेळ झाले. मी घरीच नाही गेलो. इकडे बसलो होतो. पूजा मला बोलवाय आली. म्हणली अहो तुम्ही इकडे गोठ्या झोपले होते सकाळ धरून. तिला माहितीच नाही मी खत आणायला गेलो होतो तिकडे. फोन करायचा ना मग. आता मी आले वडापाव खाऊन. मला काय भूक भीक नाही. तू आता एकटी जेवून घे. का जेवली. काय खाल्लं फक्त येतात भाऊ. काय चाललंय तुमचं. काय नाही. पाऊस पडेल का आज. पाऊस पडेल आज नाही. उद्या
उद्या पडेल. हा उद्या पण आपल्याला आहे ना बैलगाड्याला जायची उद्या, पाऊस नाही पडा पाहिजे बघ. अशी हिशोबाने सांग काहीतरी. येऊ शकतो म्हणते सकाळचं, दुपारचं दुपारचं आहे का? हा दुपारचं नाही, आम्ही दुपारचं जातो. ए तू दुकानात कस काय बसली? हा का? मग मला काय ऑफर विफर आहे का? नाही काय फ्री नाही काय? मामी काय काम करते? हा काय? हिला शिकवा ना. तिला कशी शिकवायचं? शिकवायची तर साईडला खुर्ची टाकून. मग फक्त बघत बस ग बाय. हा शिकत बरं जाऊ का मी आलो फिरून, आहे का नाही आजी? इकडं बघू शकता मशीन चालू आहे त्या दिवशीच. इथं चर खांदलाय, गोकुळनी बोलावलं इथं, पण तिथं नेमकं मशीन गुतायला लागलंय, त्याने आता बाहेर काढले. वडा उकरायचं काम चालू आहे. वामनच्या वावरात पाण्याचा साठा लय झालाय. वामनराव काढून द्यायचे का रे वामनराव? म्हातारा सांगते मोटर बंद करा. पर्यटन स्थळ नाही पाहिजे, रूम घे जरा बाबाजी, रूम घे ना, रूम घे परत गाड्याची. आम्ही तसं घे टाकूर परत एवढे केले परत लगेच काढून जाईल. रूम केले गाड्याच नाही. बाबाजी घे कॉल मग बंद केला जाईल पाणी बंद झालं नसतं का? कर ना मग. हा केले नाही का आता? केलं का बंद? मात्र बंद करून आले का? हा आले आले बंद झाले का? झाले ना. तुला जमून तुमच्या हातात रोज मोबाईल असते काय मोबाईल युट्यूबला तर तुम्ही पाहू शकता. काय पाहू शकता? आमचे मित्र सौरभ भाऊ भुजबळ हे लय दिवसातून गाठ झालेली आहे आमची. मला पाहून लांब बसले. का लांब बसला? आज ते कंपनीत गेलते का नाही? मग लय लवकर आला. असंच टाइम एवढं टाइम याच टायमाला आता आले मला फोन केला का? आणि मग कोण व्हिडिओ कॉल करीत होत? मी पण आज घरीच होता का? कामावर 2 वाजताच कसं काय? व्हिडिओ कॉल केला तर उचलला नाही. कामा होता तेव्हा करीत होता काय? कामावर नव्हतं तेव्हा केलं होतं. बघा आहे का, सौरभ आहे ना कंपनीत जातो आणि तिथून मला मिस कॉल मारतोय. कंपनी साहेब सांगू म्हणा फोन वापरतो तिथे. काही नाही असं वापरला तरी काही नाही म्हणत. काय नाही म्हणत. किती पगार आहे कंपनीत? 12. चला झालं का? पैसे द्या. पैसे द्या. अरे वापर होते ना आज म्हणली. चला तर आता पूजा म्हणली आपल्याला पालकची भाजी न्यायची. इकडे तोडायला आले. तोडा चला. मी तीळ काढणार होतो कापायला. मग काय हे काय नाही तू आहे का? घास बिस येत काय इळका लावला ते येत नाही मग. हा का? आता बघा इकडे मिरच्या लावल्या, इकडे भेंडी आहे, तिकडे गवार आहे, अजून इकडे पण मिरच्या आहे, इकडे वांगी. या का हिनी तुमची हे चोरली, तिने कोथमीर चोरली. तर मित्रांनो सुनील महाराज आले माझ्याकडे. तर सुनील महाराज आणलाय का? लय जणांनी लुटलंय असं सुनील महाराजांचं म्हणणं आहे. लुटलंय ना? हा ते म्हणताय मला कामाला नाही आहे आणि माझे पैसे देते नाही. तर कोणाकडे ना सुनील महाराजांचे पैसे असतील तर ते ना सुनील महाराजांकडे जमा करा. ते आता लय तापलेले आणि त्यांचं जर पैसे लुटलं ना, सुनील मामा अजून काय बोलायचे तुम्हाला? खरं आहे ना? ते माझ्या येऊन सारखं रोज म्हणते याच्याकडून पैसे घे. आज कोणाक तरी कामाला गेले ते, त्यांनी पैसे दिले का तुम्हाला? नाही दिलं आहे का? त्यांना आता लय वैताग झालेला आहे. तर इथून पुढे आहे का त्यांचं असं म्हणणं आहे, बाकीच्यांना आहे ना 500 रुपये रोज देताना मला आहे ना 450 द्या, पण मला आहे ना रोजच्या रोज रोख द्या. त्यांना आता आहे ना काय होतंय, त्यांना बँकेत जरा हप्ता आहे ना तो भरायचा असतोय. ती बँकेवाली सारखी फोन करते का बाबा ते पैसे भर, आणि तुम्ही त्यांना पैसे देते नाही, आज देतो उद्या देतो. एक तर त्यांच्या लक्षात राहत नाही राहत. काल कुठे काम केलं, आज कुठे केलं, ते असं करू नका. हे बरोबर नाही. काय म्हणायचं महाराज? एखाद्या गरीबाचा जीव नाही घ्यायचा. फसवा फसवी जर केली ना आपल्या मालाचं पण पैसे नाही होत. बरोबर आहे का नाही महाराज? हा काय कापलंय तो? हे पहा बरं, सांगा बरं आम्हाला. कांदा. याला कांदा म्हणते का? हो काय म्हणते त्याला? पावभाजीला काहीच आहे. पावाला आले. पूजा म्हणती पावभाजीला काहीच नाही, काहीतरी घ्या. थांबा ना घेऊ. तर आता पाववाल्याने आम्हाला पाव दिलेले. मामा काय करायचं त्याचं? चहा करायची का?
चहा. बर तर पूजा म्हणली आता आपल्याला आहे का सीताफळ आणायला जायचे. पण कुठे सीताफळ कालच कोणतरी तोडली होई बघू ना असली तर असं गॅरंटी कमी. हो इथे सीताफळाचं झाड दिसलं का याला सीताफळ आहे बघ. हे बघ उगले का अरे उगलं नाही एवढं मोठं झाड आहे लिंबाचे लिंबाचं लिंब आहे. हे काय झाड आहे सांग बरं. एरंडाचे आणि हे सॉरी एरंडाचे नाही एरंड आधी पारशी एरंडा काहीतरी म्हणते ते. हा ते हे काय झाड आहे बघ बरं. हे सीताफळाचं आहे. तो त्या दिवशी या 2 निरगुडे उपसले आम्ही वाळून गेले आता ते वाढायला लागेल साईडला. दिसते सीताफळ सीताफळ दिसलं हो हे पिकलेले सीताफळ आहे. हळू हळू नका ते काही नाही खाल्लेलं काही तर हाय बघा डोळं पडलेलं आहे. हा पूर्ण पुढे लय वर येते बघ झाड किती उंची. नको कॅन्सल. खाली आहे का हात पुरण्याजोग कच्च आहे ती नको हे बघा तेवढं नाही त्याला लय पिकलेलं लागत आहे. याला पण आहे बघ एकच आहे पण ते कच्च आहे अगं याला हाय मग लांबूनच दिसला अहो, याला नाही. कच्ची कच्ची असेल पडलेली नाही 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 हे डोळं पडलेलं आहे. तेवढी एकच आहे. अरे काल नव्हती काल आलो होतो मी बघायला. आहे जरा बरं आहे धर बस झाली. नाही काय कालच कोणतरी तोडलेली मी सांगतो ना काल चांगली होती पिकलेली. शेवगा तोडायची का शेवगा. अहो इथं 2 शेंगा आहे चला वाढले ते आपण हाय हाय निवारले झाले. गवताची उंची बघा मोकर वाढली ते तोडायला लागणार आता. मी तोडत होते तो तेव्हा राहत नव्हतं. मी एक काम सांगतो करशील का. सोप्पा असं पूर्ण अवघड लय सोप आहे काहीच नाही करायचं. नाही करीत. ते गावरंग आहे का त्याच्यापाशी फक्त जाऊन उभी राहायची. बरोबर काय संध्याकाळी लय मार्के काय आहे का त्यांना आता अन्न खायला टाके दे. पूजेला म्हणलं खायला टाकून बघ काय करते काय पण पूजा घाबरती नको म्हणते. दरी सीताफळत नाही करत होता ती काय कुठं झालं पण पिकाय ना तशीच ठेवते आपोआप हवेने पिकतील. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.